येस. आता आर्टिकल 256 मध्ये बेसिकली काय दिलेलं आहे, आता हा पूर्ण चॅप्टर कशाविषयी डिस्कशन करतो की केव्हा एक केंद्र सरकार किंवा पार्लमेंट प्रेसिडेंट थ्रू काय करू शकतं, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ह्या स्टेटवरती, स्टेटला ते एक्झिक्युटिव्ह पॉवर देऊ शकतात. आता पॉवर देऊ शकतात किंवा ड्युटीज देऊ शकतात, काही ड्युटीसाठी ते बाउंड करू शकतात किंवा काही पॉवर देऊ शकतात. आता एक अजून मुद्दा लक्षात घेण्याचा हा आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो पॉवर्स देतात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो डेलिगेशन, डेलिगेशन ऑफ पॉवर्स. ठीक आहे. आता डेलिगेशन ऑफ पॉवर्स ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये आपल्याला अभ्यासायची असते. मी बेसिकली इथं थोडक्यात सांगते की याच्यामध्ये फरक काय, डेलिगेशन मध्ये फरक काय. आता ही जर कॉन्सेप्ट लक्षात नाही आली तर एवढं काही प्रॉब्लेम नाही, कारण असं पण ही कॉन्सेप्ट आपल्याला पुढे अभ्यास करायची असते, पण आपण समजून घेऊ. लक्षात येते का. आपण काय बोललो, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन. म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन म्हणजे मॉन्टेस्क्यू यांनी दिलेली ही थेरी. डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन म्हणजे तुमची लेजिस्लेटिव्ह बॉडी, एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि तुमची न्याय देणारी जी न्याय व्यवस्था आहे, ह्या तिन्ही वेगवेगळ्या बॉडीज आहेत. ह्यांची डायग्राम आपण अशी, हे एकमेकांना आपण काय केलं, पॅरलल लेवलवरती एक वेगळे पिलर तयार करून ह्यांना वेगळं ठेवलं. डेलिगेशन म्हणजे काय असतं की तुमचं इथं लेजिस्लेचर आहे आणि त्याच्या खाली तुमची स्टेट बॉडी आहे आणि तुम्ही खाली पॉवर डेलिगेट करताय, त्यावेळेस आपण वापरतो डेलिगेशन ऑफ पॉवर हा शब्द वापरतो. ज्यावेळेस आपण सेपरेशन वापरतो, थोडक्यात इथं बेंचवरती एक विद्यार्थी बसले, त्यांनी त्याच्या शेजारच्याला एक अधिकार दिला तर ते झालं सेपरेशन, आणि त्यांनी त्याच्या खालच्याला जर तो एक अधिकार दिला तर त्याला म्हणतात डेलिगेशन. आता ह्या दोघांमध्ये फरक काय असतो, बरेचसे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामध्ये जे डेलिगेशन ऑफ पॉवर्स मध्ये डिस्कस होतात. काय की जे इसेन्शियल, आता डेलिगेशन सेपरेशन वेगळं असतं आणि हे पुढं पण आपण बघू. ठीक आहे. येस. आता सेंट्रल काय करतं, काही त्याच्या पॉवर्स ह्या डेलिगेट करतं स्टेटला आणि म्हणतं की हे काम आमचं आहे बरं, पण तुम्ही प्लीज तुमच्या स्टेट्समध्ये हे काम पाहाल का. सेंट्रल कधी कधी स्टेटला म्हणू शकतं. बस त्याच्याविषयीचा हा चॅप्टर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन विषयीचा आहे. ठीक आहे. येस. सो आपली पहिली प्रोव्हिजन हेच सांगते 256 की सेंट्रल काय करू शकतं, स्टेटला काही पॉवर्स देऊ शकतं चेक करण्यासाठी की तुम्ही हे काम व्यवस्थितरित्या करा. युनियनने आपले एक्झिक्युटिव्हचे काम इफिशियन्सीनी पार पाडायचे आणि स्टेटनी पण ते इफिशियन्सीनी योग्यरित्या पार पाडायचे. त्याचबरोबर स्टेटनी दिलेले पण सगळ्या ज्या ड्युटीज आहेत डेलिगेट करून आलेल्या त्या काय करायच्या, व्यवस्थितरित्या पार पाडायच्या. हे 256 सांगतं. मग त्या कोणत्या कोणत्या ते तिथून खाली दिलेलं आहे, म्हणजे आर्टिकल 257 पासून पुढे दिलेलं आहे की कधी कधी असं होऊ शकतं. मग पहिला सिनारिओ काय ते 257 मध्ये आपण बघू. तुम्ही बेर ऍक्ट मध्ये या 257 ला हेडिंग काय की कंट्रोल ऑफ युनियन ओव्हर स्टेट्स इन सर्टन केसेस. मग अशा कोणत्या कोणत्या सर्टन केसेस आहेत. त्या मुद्दा तर ह्याच्यामध्ये हा आहे की युनियनला एक काम पूर्ण करायचंय. ठीक आहे. आणि ती पॉवर त्यांच्याकडे असली पाहिजे. पहिली गोष्ट, जसं आपण आता मी तुम्हाला इथं डेलिगेशनचा मुद्दा सांगितला, तर ही अप्पर बॉडी अशी गोष्ट डिलिगेट करूच शकत नाही ज्याचा त्यांना स्वतःलाच अधिकार नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल युनियनला ती पॉवर पाहिजे आणि युनियनला त्यांना डायरेक्शन देण्याचा पण काय पाहिजे, अधिकार पाहिजे. ठीक आहे. पहिला पॉइंट हा 257चा क्लॉज 1चा. क्लॉज 2 काय सांगतो की कधी कधी देऊ शकतं. मग पहिला पॅरामीटर त्यांनी दिलेला आहे कम्युनिकेशनचा. आता कम्युनिकेशन ही 13 नंबरची काय युनियन लिस्ट मधली एंट्री आहे कम्युनिकेशन. आता मेन कम्युनिकेशन वरती पण युनियन लिस्ट केंद्र सरकारने काय केलेलं आहे, ह्या युनियन लिस्ट मधला हा एंट्रीचा एक्झिक्युटिव्हचा भाग कोणाच्या हातात दिलेला आहे, स्टेटच्या हातात दिलेला आहे. आता एक्झिक्युटिव्हचा भाग काय केलेला आहे, स्टेटच्या हातात दिलेला आहे. मग स्टेट ह्याच्यावरती कायदा बनवू शकतं का, हो बनवू शकेल ना. नाही बनवू शकत का. मग तसं स्पेसिफिकली त्यांना मेन्शन करायला लागेल की लॉ मेकिंग पॉवर आम्ही तुम्हाला देतो, कारण ही प्रोव्हिजन फक्त एक्झिक्युटिव्ह रिलेशनच्या
रिगार्डिंग आहे. आणि लॉ मेकिंग तर आपण आतापर्यंत पाहिलं ते झालं बरोबर. त्याच्यात पण आपण पाहिलं कधी युनियन लिस्ट लॉ बनवू शकतो एखाद्या कॉन्करंट पॉईंटवरती ज्याच्यावरती ऑलरेडी पार्लमेंटचा कायदा आहे. मग आपण पाहिलं की प्रेसिडेंटची असेंट असेल तर करू शकतो. आपण पाहिलं की पार्लमेंट कधी कधी स्टेट लिस्टच्या सब्जेक्टवर कायदा बनवू शकतो. आता हे कायदा बनवायचं झालं, आता चर्चा चालली एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणजे काय, बनवलेल्या कायद्याचं रेग्युलेशन करणं. एखादी बॉडी त्यांनी समजा स्थापित केलेली असेल, समजा एखादी काउन्सिल बनवलेली आहे आणि स्टेटला सांगितलं आता तुम्ही इथं लक्ष द्या, तर त्यांनी फक्त ते फंक्शन करायचे अकॉर्डिंग टू तो जो लॉ आहे तो. आता पहिला मुद्दा, पार्लमेंट ज्यावेळेस स्टेटला एक्झिक्युटिव्ह फंक्शन ट्रान्सफर करतं किंवा पॉवर डेलिगेट करतं. आता हे क्लॉज 2 स्पेसिफिकली कम्युनिकेशन बद्दल बोलतं, ठीक आहे, म्हणजे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही पुढे या, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा काही हायवेज असतील, नॅशनल हायवेज असतील किंवा नॅशनल वॉटरवेज असतील, ठीक आहे. आणि इथं स्पेसिफिकली मिलिटरी आणि आर्म फोर्सेसच्या रिलेटेड जर काही मीन्स ऑफ कम्युनिकेशन असेल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या कशाच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या युनियनच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आहेत. पॉइंट लक्षात घ्या. आता तिसरा पॉइंट वरती या, तिथं रेल्वेज विषयी स्पेसिफिक डिस्कशन केलेली आहे. का, कारण रेल्वेज हा काय युनियनचा पॉइंट आहे. पण तरी सुद्धा रेल्वेज जरी युनियन लिस्टचा भाग असला तरी सुद्धा तो स्टेटला काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी दिलेला आहे. आता ही आपलं आर्टिकल 257 कव्हर झाला. आता 257A काय झालेला आहे, रिपील झालेला आहे, म्हणजे काढून टाकण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता आपण 258 वरती येऊ. हा थोडासा वेगळा आहे आणि आपल्याला व्यवस्थित याच्यावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे. का, कारण की याच्यामध्ये लिस्टचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. येस, आता बघा 258 मध्ये पॉवर ऑफ युनियन टू कन्फर पॉवर एक्सेट्रा ऑन स्टेट्स इन सर्टन केसेस. येस, आता इथं काय आहे की युनियन काय करतंय, काही पॉवर्स काय करतं स्टेटला देतं. तुम्ही आर्टिकल 257 ची हेडिंग बघा आणि 258 ची हेडिंग बघा. एक प्रायमरी डिफरन्स त्यांच्यामध्ये हा आहे की 257 मध्ये युनियन काय करतं, जे स्टेट्सला दिलेले फंक्शन करण्यासाठी गोष्टी आहेत त्याच्यावरती कंट्रोल ठेवतं. आणि 258 मध्ये काय केलेलं आहे, पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत, म्हणजे काही अधिकार, काही पॉवर्स हे स्टेटला सेंट्रल करून मिळालेले आहेत. मग ते कसे काय मिळतात ते एकदा आपण बघू, ठीक आहे. आता पहिला पॉइंट तर हा की ते प्रेसिडेंट थ्रू डिराईव्ह होतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेंट थ्रू ते पॉवर स्टेटकडे ट्रान्सफर होतात किंवा डेलिगेट होतात. पहिला मुद्दा हा की याच्यासाठी हे काही पॉवर्स द्यायचे स्टेट्सला किंवा ड्युटीज, समजा पॉवर आणि ड्युटीज दोन्ही पण इन्क्लुडेड आहे, ठीक आहे. तर मग स्टेटची कन्सेंट लागेल का इथे, तर हो, स्टेटची कन्सेंट लागेल. जर तुम्ही वाक्य पाहिलं दुसऱ्याच लाईन मध्ये दिलेलं आहे, विथ द कन्सेंट ऑफ गव्हर्नर ऑफ अ स्टेट. मग पहिला पॉइंट तर हा की त्या स्टेटच्या गव्हर्नरची कन्सेंट पाहिजे आहे, ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, कंडिशनली ऑर अनकंडिशनली, म्हणजे पार्लमेंट किंवा सेंट्रल बॉडी पण काही कंडिशन्स ऍड करू शकते. येस, आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड्स. आता ह्या वाक्याचा काय अर्थ आहे की बाबा एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन एक्सटेंड्स. जसं मी अगोदरच सांगितलं, डेलिगेशन ज्यावेळेस होतं एका अथॉरिटीकडून त्याच्या सबऑर्डिनेट अथॉरिटीकडे, त्याच्या खालच्या अथॉरिटीकडे, तर पहिल्यांदा तो अधिकार माझ्याकडे असला पाहिजे, तो अधिकार कुणाला तरी द्यायसाठी, बरोबर. जर तो अधिकारच माझ्याकडे नसेल तर तो मी कुणाला कसा देऊ शकते. सो ह्या वाक्याचा इथं अर्थ हा असा होतो की एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड, जिथपर्यंत युनियनचे एक्झिक्युटिव्ह पॉवर एक्सटेंड होतात ना, एक्झिक्युटिव्ह पॉवर एक्सटेंड होतात, त्याच हद्दीतले पॉवर ट्रान्सफर केले जातात. जर एखादा युनियन एक्झिक्युटिव्हला पॉवरच नसेल तर तो ट्रान्सफर होणारच नाही. इट्स बेसिक कॉन्सेप्ट ऍक्च्युली. याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं 258चं, तर जे पण फॉरेनर्स रूल्स आहेत, एक आपल्याकडे फॉरेनर्स रूल 1939 आहे आणि त्यांचा ऍक्ट आहे अराउंड 1946चा, ठीक आहे. तर हे याचं एक एक्झाम्पल आहे. या स्टेटमध्ये जे पण फॉरेन लोक आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनचा मुद्दा हा स्टेटचा आहे, ठीक आहे. किंवा सेन्ससचं उदाहरण घ्या. सेन्सस
इट इज डेफिनेटली एंट्री इन युनियन लिस्ट. सेन्सेस हा कुणाचा मुद्दा आहे? युनियनचा मुद्दा आहे. पण सेन्सेस युनियननी काय केलेलं आहे? स्टेटला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही हे फंक्शन काय करा, कॅरी आउट करा तुमच्या प्रांतांमध्ये. बरोबर. मग हा काय झालेला आहे? डेलिगेशन ऑफ पॉवर झालेलं आहे. याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहाल, बरोबर, पहिल्यांदा तर तुम्हाला स्टॅट्युटरी प्रोव्हिजन एक्सप्लेन करायची की ह्या प्रोव्हिजन मध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही एक्झाम्पल लिहाल. ऍटलिस्ट एका सेक्शन खाली तुमचं एक एक्झाम्पल असलं पाहिजे. आता 257 खाली 2 एक्झाम्पल तर आपल्याला याच्यातच दिलेले आहेत, आर्टिकल नंबर मध्येच दिलेले आहेत. व्यवस्थित एंट्री वाईज ते लिहायचे. कम्युनिकेशनची एंट्री किती आहे? मी तुम्हाला किती सांगितली? एंट्री 13. एंट्री 22 काय? रेल्वेजची आहे. कोण? फॉरेनर्स रूल्स 1939 किंवा रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट 1946. ठीक आहे. हे ह्याचे काय एक्झाम्पल आहेत. आता आपण एक केस लॉ बघू. इंटरेस्टिंग केस लॉ झाली, म्हणजे तिचे फॅक्टच इतके इंटरेस्टिंग आहेत. झालं असं, ज्यावेळेस महाराष्ट्र, बॉम्बे आणि गुजरात हे काय होते? एक संयुक्त भाग होता. ठीक. इंग्रजांच्या काळातला लँड ॲक्विजिशन ऍक्ट होता आणि त्या लँड ॲक्विजिशन ऍक्ट नुसार स्टेटचे जे कमिशनर आहेत त्यांना युनियनच्या कामासाठी प्रॉपर्टी ॲक्वायर करण्याचा काय होता? अधिकार होता. आता झालं असं, पार्टिशन नंतर बॉम्बे आणि गुजरात, मुंबई आणि गुजरात वेगवेगळे झाले. आता हे कमिशनर गेले गुजरातच्या प्रांतामध्ये आणि त्यांनी तिथं प्रॉपर्टी काय केली? ॲक्वायर केली. कोर्टापुढे मुद्दा असा उभा राहिला की हे इनव्हॅलिड आहे. का? कारण की त्यांना पॉवर होता स्टेट ऑफ बॉम्बेच्या प्रांतामध्ये प्रॉपर्टी ॲक्वायर करण्याचा किंवा होल्ड करण्याचा. आता हे 2 राज्य वेगळे झालेले आहेत, त्यामुळे ह्यांनी हे केलेलं जे ऍक्ट आहे प्रॉपर्टी ॲक्वायर करण्याचा, हे इनव्हॅलिड आहे कॉन्स्टिट्युशनली. तर कोर्टाने ओपिनियन असं दिलं की पहिला पॉइंट तर सेक्शन नंबर 87 ऑफ लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894 हा सांगतो कमिशनरला पॉवर, हा सांगतो की पार्लमेंट काय करू शकतं? पॉवर डेलिगेट करू शकतं. आणि ते पार्लमेंटने केलं. कसं केलं? प्रेसिडेंटची ऑर्डर आणून केलं. मग इथं प्रेसिडेंटचा ऑर्डिनन्स जो आहे तो काय ट्रीट झाला? लॉ म्हणून ट्रीट झालेला आहे. त्यामुळे कमिशनरनी इवन आफ्टर पार्टिशन ही जी प्रॉपर्टी ॲक्वायर केलेली आहे युनियनसाठी, ही काय व्हॅलिड असं कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. केसचं नाव तुम्ही लिहून घ्या. दिलाल अमृतलाल वर्सेस FN राणा 1964. हे क्लिअर झालं. आता खाली या, खालच्या क्लॉज मध्ये हा क्लॉज क्लिअर आहे का? एकदा क्लॉज बघा तुम्ही. 258 चा फर्स्ट क्लॉज. आर्टिकल 258A. लक्षात घ्या. पहिलं तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन 1956 मध्ये इन्सर्ट केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सो ओरिजिनली हे संविधानात होतं का? नाही. हे कधी आलं? 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन द इयर ऑफ 1956. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता स्टेट काय करतंय? काही गोष्टी युनियनला म्हणते की तुम्ही ह्या फंक्शन करा. आता बघा स्टार्टिंगच कशी केली. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन दिस कॉन्स्टिट्यूशन. ह्या संविधानाच्या पुस्तकात जिथं जे काही लिहिलेलं आहे सोडून द्या. मग काय करा? द गव्हर्नर ऑफ स्टेट. कोण? गव्हर्नर. का? कारण एक्झिक्युटिव्ह फंक्शन विषयी चर्चा चाललेली आहे. गव्हर्नर काय? मे विथ द कन्सेंट ऑफ गव्हर्नर ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कन्सेंट लागेल का? नाही लागेल. त्यामुळे इथं काय? हा पॉइंट महत्वाचा आहे. पहिला तर पॉइंट हा आहे की कोण? गव्हर्नर. दुसरा पॉइंट काय आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कन्सेंट गरजेची आहे. विथ कन्सेंट. आता जर समजा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कन्सेंट गरजेची आहे की नाही हा शब्दच लिहिला नसता तर युनियन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कामच करता नसतं आलं, फंक्शनच करता नसतं आलं. ठीक आहे. युनियन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कन्सेंटवरती काय? इंटरेस्ट काय करायचे? काही फंक्शन्स द्यायचे, काही फंक्शन्स त्यांना द्यायचे. आयदर कंडिशनली ऑर अनकंडिशनली.
आता ते कंडिशन कोण पुट करते वगैरे ते ऍग्रीमेंटचा भाग आहे. ठीक आहे. टू गव्हर्नमेंट म्हणजे कोणतं टू द गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or its officers functions in relation to any matter to which executive power of states extend. सेम प्रोव्हिजन आहे की नाही, जसं आपण मगाशी बघितलं युनियन एक्सटेंड पॉवर ऑफ 58 चा क्लॉज 1 जसं आपण पाहिला सेम प्रोव्हिजन आहे. फक्त काय इथं स्टेटच्या शब्दाच्या जागी काय युनियनच्या जागी काय स्टेट आहे. ठीक आहे. मग पहिलं तर ती एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे असली पाहिजे, स्टेटकडे असली पाहिजे. मग जर स्टेटकडे ती एक्झिक्युटिव्ह पॉवर असेल तरच ते काय करू शकतात, ती युनियनला देऊ शकतात. आता ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते आणि ऍक्च्युली ह्याची केस पण एक झाली होती. केसचं नाव तुम्ही लिहून घ्या. NB सिंग वर्सेस दुर्योधन ह्या केसमध्ये काय झालं, एक डॅम होता ओरिसा मधला हरिकुंद डॅम म्हणून. हरिकुंद डॅम. तर ह्या डॅमच्या कन्स्ट्रक्शनचं फंक्शन आहे ना, कन्स्ट्रक्ट करण्याचं फंक्शन हे युनियनला दिलं गेलं स्टेट कडून थ्रू प्रेसिडेंट. ठीक आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यायची म्हणजे कुणाची घ्यायची, एक्झिक्युटिव्ह बॉडीची घ्यायची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक्झिक्युटिव्ह बॉडी हेड एक्झिक्युटिव्ह बॉडी कोण आहे तर प्रेसिडेंट आहे. मग प्रेसिडेंटच्या कन्सेंटनी काय केलेलं आहे, युनियनला हा डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फंक्शन दिलेलं आहे. अन्यथा हे हा जो टॉपिक आहे डॅम कन्स्ट्रक्शन वगैरे हे स्टेटच्या फंक्शनचा भाग आहे. क्लिअर? हो कळालं. येस. आता हे झालं. आता 260 वरती या. आर्टिकल 260 मध्ये काय सांगितलेलं आहे, आता 258 मध्ये मी तुम्हाला एक उदाहरण काय सांगितलं की